सिंचनाच्या दृष्टीने काही छोटे बंधारे किंवा शासनाच्या मार्फत बॅरेजेस बांधणे हा माझा मुख्य हेतू असेल. विरोधक कुणी असेल तरी आमचा जो विजन आहे, आमचा जो एजेंडा आहे, ही निवडणूक आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या भरोशावरच लढणार. कारण महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांवरती ठाम विश्वास आहे. नमस्कार, मी रश्मी खेडेकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण आलोय वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्रात आणि आत्ता माझ्यासोबत आहेत प्रवीणजी काकडे आणि त्यांना नुकतेच काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे. या निवडणुकीत त्यांचं काय विजन असणार आहे जाणून घेऊयात. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. एकंदरीतच दादा, आता निवडणूक तोंडावर आलेली आहे. ही निवडणूक मध्ये तुम्ही काय तुमचे मुद्दे असणार आहे, काय विजन आहे तुमचं? वरोरा भद्रावती मतदारसंघात आता आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीकडनं काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील 10 वर्षामध्ये दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे 5 वर्ष आमदार आणि खासदार होते. त्यानंतर विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर या आता खासदार आहेत. त्याच्यापूर्वी त्या या क्षेत्राच्या आमदार होत्या आणि या धानोरकर दाम्पत्यांनी मागील 10 वर्षामध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये मग ते कुठल्याही प्रकारचे विकास कार्य असो, पांधन रस्ते असो, कारण प्रामुख्याने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र हा शेतकरी बहुल तालुका आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ग्रामीण भागात मध्ये सगळ्यात मोठा जो ज्वलंत प्रश्न आहे तो पांधन रस्त्याचा आहे. याच्यापूर्वी आत्तापर्यंत इथे जे कोणी शासन करत होते किंवा आमदार खासदार होते त्यांच्याकडनं त्यापेक्षा पूर्ण झाले नाही. परंतु मागील 10 वर्षात खासदार धानोरकर मॅडमांनी महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त विक्रमी पांधन रस्ते या वरोरा भद्रावती मतदारसंघात तयार केले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रश्न मिटला असं मी म्हणणार नाही. त्यात पण काही अजून पुन्हा रस्ते प्रलंबित आहेत, ते प्रस्तावित आहेत, ते व्हायचे पूर्ण आहेत. जे प्रस्तावित कामे अपूर्ण आहेत किंवा प्रलंबित आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. नंतर सिंचनाच्या दृष्टीने काही छोटे बंधारे किंवा शासनाच्या मार्फत बॅरेजेस बांधणे हा माझा मुख्य हेतू असेल. तसेच या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भरपूर साऱ्या पॉवर प्लॅन्ट्स आणि कोळसा खाणी आहेत. त्यात काही प्रायव्हेट कंपन्या आपण ज्या ओबी रिमूव्ह करतात त्यात बहुतांशी इथलेच पोरं काम करतात, परंतु त्यातही बेरोजगारी आहे. तर माझा विशेष भर असेल की ग्रामीण भागातील जे बेरोजगार आहेत त्यांना या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. दादा, एकंदरीतच कुठली निवडणूक म्हटलं किंवा सामाजिक प्रश्न आपण होतो, सामान्य नागरिकांची BSP फॅक्टर येतो, बिजली, पाणी आणि रोड ज्याच्यामध्ये येतो. आता रोडाचे तुम्ही म्हटलं की बरेच हे केले, पण बाकीच्या ज्या 2 समस्या आहे त्या समस्यांवर तुम्ही कसं सोल्युशन काढणार आहात? वीज म्हटलं तुम्ही, इथे विजेचा प्रश्न नाही आहे, पाणी आणि विजेचा प्रश्न नाही आहे. कारण इथे प्रॉपर इथे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये CTPS हा एक थर्मल पॉवर स्टेशन असल्यामुळे एशियातला सगळ्यात मोठा पॉवर हब इथेच आहे, ज्याच्यामधनं 500 मेगावॅटची वीज निर्मिती होते. आणि विशेषतः आमच्या वरोरा शहरामध्येच धारीवाल नाही, आमच्याकडे इकडे KSK आणि GMR कंपनीचे विद्युत प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे विजेचा प्रश्न इथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. फक्त जेव्हा शेतकऱ्यांना शेतीला पाणी सिंचन करण्याकरता जेव्हा तो फक्त एक शेड्यूलचा प्रश्न असतो, तो रात्री किंवा दिवसाचा, तो आम्ही त्यावेळेस त्या हिशोबाने आपण तो मॅनेज करून घेतो. आपण राहिला प्रश्न रस्त्यांचा, माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या या 4.5 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये शासनाचा ABD अंतर्गत असतो, CRF, CID, PM-JSY, MRGS या सगळ्या निधीच्या माध्यमातून भरपूर साऱ्या रस्त्याचे काम केले आहे. आणि इथे कसं कोळशाच्या खूप साऱ्या खाणी असल्यामुळे कोळशाची अवजड वाहनाची वाहतूक होते. त्याच्यामुळे इकडे रस्त्याची दुरावस्था आहे, कारण रस्त्याची कॅपॅसिटी नसते. तरी पण आमचा विशेष प्रयत्न आहे की शासनाच्या मार्फत जो निधी मिळतो त्यातून इथले रस्ते पक्के आणि टिकाऊ बनवण्याचा आमचा भर राहील त्याच्यामध्ये. बिलकुल. एकंदरीतच दादा, तुम्ही रोजगारीच्या याच्यावर बोलले, रस्त्यांवर, नागरिकांच्या समस्यावर तुमचं विजन जे आहे ते मला क्लिअर दिसतंय. आणि एकंदरीतच आपण पाहतोय की धानोरकर फॅमिलीवर, परिवारावर जनतेचा खूप साथ त्यांना मिळतो, प्रेम खूप मिळतं. आणि तुमचे कॉम्पिटिटरही यावेळेस खूप तगडे आहेत, समोरही आपण पाहतो धानोरकरच आहे. तर काय वाटतं, किती प्रतिशत जनतेची साथ मिळेल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात आपण म्हटल्याप्रमाणे खूप तगडे उमेदवार आहेत. विरोधक प्रत्येक निवडणूक लढत असताना आपल्या विरोधकांना कुणीही सहज घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. विरोधक किती हलका असला तरी समोरच्या विरोधकाला आपण तुल्यबळच समजला पाहिजे. विरोधक कुणी असेल तरी आमचा जो विजन आहे, आमचा जो एजेंडा आहे, ही निवडणूक आम्ही फक्त आणि फक्त
विकासाच्या भरोशावरच लढणार. कारण आम्ही या धानोरकर दाम्पत्यांनी आमदार खासदार असताना या 10 वर्षात जे विकास कामं केले त्याच्यावरतीच आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि मला माझ्या महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांवरती ठाम विश्वास आहे. आणि ते एकनिष्ठ आहेत, इमानदार आहेत आणि आम्ही फक्त विकासाच्या आणि कार्यकर्त्याच्या पाठिंब्यावरच ही निवडणूक भरघोस मताने जिंकू. ताई सातत्याने महिला आहे, महिला खासदार आहे, महिलांसाठी त्या कार्य करत असतात. तुम्ही महिलांसाठी वरोरात आणि या भद्रावती क्षेत्रामध्ये काय हे करणार आहेत नवीन? आम्ही माननीय खासदार मॅडमनी आत्ता एक खासदार मॅडम बिझी असताना आम्ही एक भूमिपूजन लोकार्पण सोहळा पार पडला. जे प्रलंबित काही प्रस्तावित भूमिपूजन होते त्याच्यामध्ये विशेषतः खासदार मॅडमनी महिला बचत गटासाठी त्यांच्या जे छोटे मोठे उद्योग असतात, लघुउद्योग असतात, त्यांना स्वतःचं हक्काचं एक दालन उपलब्ध करण्यासाठी 1-1 कोटी रुपयाचे आपण त्यांना बचत गटासाठी शॉपिंग मॉलसाठी आपण जागा उपलब्ध करून त्यांना निधी दिला आहे. त्याच्यामार्फत त्या बचत गटांना ते जे उत्पादन करतात त्यांना योग्य तो न्याय आणि त्यांना भाव मिळेल. महिलांच्या बाबतीत नेहमीच खासदार धानोरकर मॅडमनी पुढाकार घेतला आहे. जो महाराष्ट्रात जो शक्ती कायदा लागू झाला त्याच्यामध्ये त्याचा सर्वात पहिला प्रश्न हा धानोरकर मॅडमनीच उभा केला होता. तृतीयपंथीयांना पोलिसामध्ये नोकरी मिळाली पाहिजे, तो GR पण निघाला, त्याचा पण पाठपुरावा आणि तो प्रश्न पण खासदार धानोरकर मॅडमनीच उचलला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महिलांसाठी जितकंही भरीव योगदान करता येईल, छोटे मोठे उद्योग आहे महिलांना चालना देण्यासाठी त्यांच्या छोट्या उद्योगांना मी विकास निधी आणण्याचा प्रयत्न करेन. महिला सक्षमीकरणासाठी महिला कुठे कमी पडणार नाही याची मी माझ्या कार्यकाळात 100% खात्री देईन आणि महिला कुठे असुरक्षित राहणार नाही याची पूर्ण काळजी मी घेईन. आता तुम्ही उमेदवारीचा फॉर्म भरला, तुम्ही ही या विकास कामात तुम्ही कार्यरत आहात, सातत्याने सामाजिक कार्य तुम्ही करत आहात, नागरिकांशी तुम्ही संवाद साधला असेलच, तर काय त्यांच्या मनातून जाणवलं, काय त्यांच्या समस्या आहे, काय भावना आहे, त्यांच्या याच्यातून काय तुम्हाला जाणवलं? नागरिकांशी मी एक 16 वर्षापासून मी या कुटुंबियाशी जोडलेलं आणि इथला प्रमुख प्रश्न म्हणजे असं आहे, आम्ही विकास कामं भरपूर झाले. हे बघा किती विकास कामं झालं तरी विकास कामं ही काही थांबणारी नाही आहेत आणि लोकांच्या समस्या ह्या काय सुटणाऱ्या नाहीत. त्यामुळे समस्येचा पाठपुरावा करत राहणे आणि त्या समस्याचं निराकरण करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न लोकांच्या भावना आमच्या पक्षाबद्दल खूप चांगल्या आहे, माझ्याबद्दल खूप चांगल्या आहे. कारण मी 24 तास सदैव मी सामान्य माणूस म्हणून या क्षेत्रामध्ये राहणार अशी माझी ओळख आहे. भलेही खासदार मॅडम आणि दिवंगत खासदार हे माझे भाऊजी आणि ताई असल्या तरी पण मी त्यांच्या पश्चात ते उपलब्ध करत. खासदार मॅडमचं क्षेत्र हे आवाक्याबाहेरचं आहे. 6 विधानसभा आहे, त्याच्यामध्ये 2200-2300 गावं आहे. प्रत्येकाला ते भेटू किंवा त्यांना त्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. तर त्यांच्या पश्चात सगळ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवणं, छोटे मोठे पोलीस स्टेशन असो, तहसील असो, SDM ऑफिस असो, यांचे प्रश्न सोडवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्यातच त्यांना समाधान आहे. नक्कीच. आता शेवटी आमच्या प्रेक्षकांना, जनतेला तुम्ही काय सांगणार? महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षातर्फे मला ही वरोरा भद्रावती 75 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या 10 वर्षाच्या मागील विकास कामाचा मूर्तिमंत पाढा मी आपल्यासमोर वाचला आहे आणि ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आपण पाहिलं आहे आणि दिसत आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पंजा या चिन्हावरच आपण बटन दाबून मी प्रवीण सुरेश काकडे मला आपण बहुसंख्य मताने विजय कराल हीच आपणाकडनं मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्कीच दादा, धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी जुळले, नवराष्ट्र नवभारतशी तुम्ही संवाद साधला, तुमचा वेळ दिला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी, या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण दादांशी चर्चा केली. एकंदरीतच दादांचं व्हिजन, आपण म्हटलं बेरोजगारीवर त्यांचा भर आहे, रोड, पाणी, रस्ते यावर ते काम करणार आहे. महिलांसाठी ते वेगवेगळे कामं यावेळेस करणार आहे आणि सातत्याने ते गेल्या काही वर्षांपासून जनतेत राहून जनतेची सेवा करते आहे. त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहे आणि यावेळेस त्यांना संधी मिळाली आहे की ते त्या जनतेसाठी सेवा करू शकेल. आता या वरोरा विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण एक मोठी टक्करची लढत या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता याचं पुढे काय होतं याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. या निवडणुकीत पुढे काय होणार आहे याच्याही अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, वरोरा.